काय? पण कार्तिक पाटीलच्या डॅडींना काहीच बोलायला सुचत नव्हतं. त्यांनी कार्तिककडे पाहिलं. तो शांतपणे आपल्या रूमकडे चालला होता. आतमध्ये जाताच त्याने दरवाजा लावून घेतला. तसं रवी आणि डॅडी घाबरले. कार्तिक, दरवाजा उघड. कार्तिकचे डॅडी दरवाजाजवळ जात म्हणाले, काका मी चावी आणतो, तुम्ही इथेच थांबा. रवी घाईघाईने म्हणाला आणि तेथून पळत गेला. इकडे कार्तिक आतमध्ये आला आणि देवयानीच्या शेजारी बेडवर बसला. तिच्या अंगावर पांढरी चादर पांघरलेली होती. त्याने तिच्या चेहऱ्यावरून अलगद हात फिरवला. ती शांतपणे झोपल्यासारखी पडली होती. देवयानी, उठ ना कृपया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कार्तिक तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, पण तिच्याकडून कोणतीच हालचाल झाली नाही. माझ्यासोबत असं करू नकोस देवयानी, प्लीज, मी तुझी विनंती करतो. कार्तिक तिचा हात घट्ट पकडत त्या हातावर आपलं कपाळ टेकवत अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाला, देवयानी, मी तुला वचन दिलं होतं ना, तू जिथे जाशील तिथे मी तुझ्यासोबत येईल. ते वचन मी आता पूर्ण करणार आहे. कार्तिक शांतपणे म्हणाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. देवयानीचा हात आपल्या हातात तसाच धरून ठेवला आणि शेजारी ट्रेमध्ये ठेवलेला चाकू उचलला. मला माहीत आहे हा गुन्हा आहे, पण तुझ्याशिवाय आयुष्य जगणं माझ्यासाठी मरणापेक्षाही जास्त वेदनादायक आहे. प्रेमाशिवायच आयुष्य मला जगायचं नाही. देवयानी, मी तुझ्यापाशी येतोय, फक्त माझी वाट बघ. मी येतोय, फक्त माझी वाट बघ. असं म्हणत त्याने ज्या हातात देवयानीचा हात धरला होता त्याच हातावर चाकूने डी हे अक्षर कोरायला सुरुवात केली. त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं होतं, पण त्याला त्याची काहीच पर्वा नव्हती. त्याची नजर मात्र देवयानीच्या शांत चेहऱ्यावर खिळून राहिली होती. थांब देवयानी, मी येतोय, मी तुझ्याकडेच येतोय. असं म्हणत त्याने ई हे अक्षर कोरलं. आता त्याचे संपूर्ण हात रक्ताने माखला होता. अचानक एका तेजस्वी प्रकाशाने तिचे डोळे दिपून गेले. तिने डोळ्यावर हात ठेवला. काही क्षणांनी तिने हळूच हात बाजूला केला. समोर 5-6 व्यक्ती उभ्या होत्या. आजूबाजूचा परिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ दिसत होता. सर्वांनी शुभ्र पांढरे कपडे परिधान केले होते. देवयानीने त्या सर्वांकडे बारकाईने पाहिलं. प्रत्येक चेहरा तिला ओळखीचाच वाटत होता, अगदी आपल्या माणसांसारखा. ते हळूहळू त्यांच्या दिशेने चालू लागले. त्यांच्यातील एका वृद्ध स्त्रीने तिला पाहून प्रेमाने हसू दिलं. ते हसू पाहताच देवयानीला आठवलं, ही तर तिची आजी होती, तिच्या अंकलची आई. लहानपणी ती देवयानीवर खूप माया करायची. आंटी रागवली किंवा मारायला लागली तेव्हा देवयानी धावत जाऊन याच आजीच्या कुशीत शिरायची. तिच्या कुशीत तिला आईसारखी माया, सुरक्षितता आणि प्रेम मिळायचं. इतक्या वर्षानंतर आजीला पुन्हा पाहताच देवयानीचे डोळे पाणावले. आजी, तिने हाक मारली अन लगेच पळत जाऊन त्यांच्या कुशीत शिरली. त्या आजीने पण प्रेमाने तिला कुशीत घेतलं. अगं, फक्त मलाच भेटणार का? इकडे बघ, कोण कोण आहे, आजी म्हणाली. तसं तिने मान वर करून आजूबाजूला पाहिलं. 2 बायका अन 2 पुरुष होते. ते सगळे ओळखीचे होते. फोटोत पाहिलं होतं अन त्यांच्याबद्दल तिला प्रेम जाणवत होतं. त्या चौघांनी हसून तिला जवळ बोलावलं अन मिठीत घेतलं. चल, आम्ही तुला न्यायला आलोय, येशील ना तुझ्या आपल्या माणसांसोबत? त्यातल्या एका बाईने देवयानीला प्रेमाने विचारलं. आपली माणसं? देवयानी थोडं कन्फ्यूज झाली. तुझे आईवडील? ती बाई प्रेमाने म्हणाली. अन देवयानीचं मन भरून आलं. आजपर्यंत ज्यांना फक्त कल्पनेत बघत होती, आज ते तिला दिसत होते. चल, वेळ कमी आहे. जे तुला त्या आयुष्यात मिळालं नाही ते सगळं तुला आता मिळेल. फॅमिली, तुझ्या हक्काची. चल जाऊया आपण, त्यातला एक माणूस म्हणाला. देवयानी खुश झाली. हे कदाचित तिचे आईवडील आहेत. आता तिला फॅमिली मिळणार होते. जायचं ना? दुसऱ्या माणसाने प्रेमाने विचारलं. हो, ती हसून म्हणाली. पण ती पुढे पाऊल टाकणार तोच तिचा हसरा चेहरा एकदम दुःखी झाला. काय झालं बाळा? मागच्या प्रेमळ बाईने विचारलं. ते राम एकटाच आहे, अजून त्याला गरज आहे. देवयानी थोडं टेन्शनमध्ये आली.
तो आता ठीक आहे, स्वतःची काळजी घेऊ शकतो, नको काळजी करू. त्या बाईने तिच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं. बरं, पण माझे कार्तिक एकदा त्यांना भेटून येते, शेवटचं. देव्याने डोळ्यात पाणी आणून म्हणाले. तिला त्याच्या मिठीत एकदा जायचं होतं, इच्छा होती तिची. तो पण येईल आपल्याबरोबर, काळजी नको करू, आजी म्हणाली. आणि देवयानीचे डोळे विस्फारले. ते येतील कुठे? मी मेले आहे ना, मग ते इथं कसे येतील? देवयानीने आता घाबरून विचारलं. कारण त्याला तुला सोडायचं नाही आहे, तुझ्यासोबत इथं येतोय तो माणूस म्हणाला. आणि देवयानीचे डोळे जास्तच विस्फारले. नाही, माझ्या कार्तिकला काहीही होणार नाही. मी त्यांना असं नाही. देवयानी मागे जात म्हणाली आणि क्षणात मागे वळून तिने धावायला सुरुवात केली. कार्तिक कुठेही जाऊ नका, मी येते. कार्तिक, ती मोठ्याने ओरडत धावत होती आणि इकडे कार्तिकने शेवटचं आय अक्षर कोरलं. त्या क्षणी त्याच्या हातात असलेल्या देवयानीच्या हातात हलकीशी हालचाल झाली. त्याच्या लाल झालेल्या डोळ्यात अशीच एक विलक्षण चमक आली. त्याने पटकन देवयानीकडे पाहिलं. तिचं डोकं किंचित वर झालं आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला. कार्तिक, तिच्या ओठातून अगदी मंद आवाज बाहेर पडला. क्षणात कार्तिकच्या हातातून चाकू खाली पडला. तो पटकन उठला आणि रक्ताने माखलेल्या हाताने देवयानीला अलगद आपल्या मिठीत घेतलं. देवयानी, तो तिचं नाव घेत तिला हाक मारू लागला. तिने हळूहळू डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. तेवढ्यात खोलीचा दरवाजा आणि खिडकी जोरात उघडली. रवीसह सगळेजण आत धावत आले. कार्तिक, त्यांना सोडा, त्यांच्यावर लगेच उपचार करावे लागतील, रवी ऑक्सिजनचा मास्क हातात घेत म्हणाला. त्याने पटकन तो देवयानीच्या तोंडावर लावला. कार्तिक, बाहेर ये, डॉक्टरांना त्यांचं काम करू दे. कार्तिकच्या डॅडींनी त्याला कमरेला धरून मागे ओढलं. पण त्याची नजर अजूनही देवयानीच्या नजरेत अडकली होती. तिचा हात अजूनही त्याच्या हातातच होता. तो थोडासा दूर जाताच देवयानीने उरलेल्या सगळ्या शक्तीनिशी त्याचा हात घट्ट पकडला. इतका वेळ आवरून धरलेले कार्तिकचे अश्रू अलगद त्याच्या दोन्ही गालावरून वाहू लागले. देवयानीने हलकेच डोळ्यांची उघडझाप केली आणि त्याच्याकडे पाहिलं. आता तिची पकड हळूहळू सैल होत चालली होती. ती त्याच्यापासून दूर जात होती. तिच्या ओठांची हलकीशी थरथर झाली. कोणालाच काही कळलं नाही. पण कार्तिकला तिचे शब्द स्पष्ट ऐकू आले. ती त्याला वाट पाहायला सांगत होती. ती पुन्हा परत येणार होते त्याच्यासाठी. आणि मग ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद झाला. कार्तिक, माझ्या मुला, तुझं डोकं फिरलं आहे का? हे काय करून घेतलंस? कार्तिकचे डॅडी त्याचा रक्ताने माखलेला हात हातात धरून ओरडत होते. एक डॉक्टर त्याच्या हातावर रक्त साफ करत होती, तर दुसरा डॉक्टर त्याच्या डोक्यावरील जखमेवर औषध लावत होता. पण कार्तिक, तो तर पूर्णपणे हरवून गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त देवयानीचाच चेहरा होता. तिची हलकीशी उघडझाप, तिच्या होठांची ती तीक्ष्ण हालचाल, सगळं त्याच्या नजरेसमोर जिवंत होते. त्याच्या ओठावर एक मंद हसू उमटलं. ती माझ्यासाठी परत आली. तो स्वतःचीच हसत पुटपुटला आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो एका रूममध्ये होता. आजूबाजूला मिस्टर पाटील, मिसेस पाटील, राम, शिव, रोहिणी आणि रवी उभे होते. कार्तिक, तुझं डोकं फिरलं आहे का रे? असा कोण स्वतःचा हात कापतो? तुझं किती रक्त गेले माहीत आहे का? तू तर मरता मरता वाचलास. रवी रागाने आणि काळजीने बोलत होता, पण कार्तिकने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तो शांतपणे उठून बसला. त्याच्या हाताला सलाईन लावलेलं होतं. त्याने क्षणाचाही विचार न करता ते स्वतःच ओढवून काढलं. कार्तिक, रवी ओरडला. त्याबरोबर कार्तिकचे डॅडी पण उठून ओरडले. पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तो धावतच बाहेर आला. कार्तिक, देवयानी आता ठीक आहे, रवी त्याच्या मागून ओरडत होता. पण कार्तिक तरीही देवयानीच्या रूममध्ये धावत आला. समोर ती बेडवर झोपलेली होती. कार्तिक, देवयानी पूर्णपणे ठीक आहे. आता ती फक्त विश्रांती घेत आहे. ती पूर्ण शुद्धीवर आली
की आपण तिच्याशी बोलू. आता बाहेर चल, तिलाही आरामाची गरज आहे. रवी दम खात म्हणाला. मी इथेच ठीक आहे. तो तिच्या शेजारी बसत म्हणाला. रवीने एक सुस्कारा सोडला. तुझ्यासाठी इथेच बेड आणतो. रवी हसत म्हणाला आणि निघून गेला. कार्तिक बस. तुम्ही उठल्यापासून फक्त माझेच पापे घेत आहात. सगळे होते तेव्हाही तुमचं हेच सुरू होतं. आता माझा पूर्ण चेहरा तुमच्या पाप्यांनी भरला आहे. कार्तिक, मला लाज वाटते. देवयानी थोडी रागवत आणि थोडी लाजवत म्हणाली. कारण ती उठल्यापासून कार्तिक तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि तिला कधी कपाळावर तर कधी गालावर पापा घेत होता. मग काय, मला तुझी खूप आठवण आली होती. तो पुन्हा खाली झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. माफ करा, मी तुम्हाला खूप त्रास दिला ना? तिने तोंड बारीक करून विचारलं. तू पूर्ण बरी झाल्यावर सगळा हिशोब व्याजासकट वसूल करेल. कार्तिक हसत म्हणाला. तुमचं मराठी खूप चांगलं झालं आहे. ती हे हसत म्हणाली. ते फक्त तुझ्यामुळे. तो म्हणाला. ठीक आहे कार्तिक, तुम्ही आता बाहेर जा प्लीज, रवी सांगत होता. कालपासून तुम्ही कुठेच गेला नाहीत. बाहेरच्या लोकांशी थोडं बोला. मी आता ठीक आहे. आता मला निघायलाच हवं. मला त्या गुन्हेगाराला पाहायचं आहे. कार्तिकच्या डोळ्यात आता राग दाटून आला होता. कार्तिक, शांत व्हा. थोडं शांत डोक्याने विचार करा प्लीज, ती चेहरा एकदम लहान करत म्हणाली. त्याने तिचा हात पकडून त्यावर ओठ टेकवले आणि डोळ्यांनीच तिला होकार दिला. आराम कर, तो म्हणाला आणि बाहेर पडला. आता तो पुन्हा एकदा त्याच्या खऱ्या रूपात आला होता. त्याने पटकन त्याच्या बॉडीगार्डला बोलावलं. ते दोघे कुठे आहेत? कार्तिकने एकदम थंड आवाजात विचारलं. बॉडीगार्ड त्याला लगेच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे त्या दोघांना तुरुंगात टाकलं होतं. हे दोघे इथे का आहेत? कार्तिकने रागाने बॉडीगार्डना विचारलं. सर, त्यांच्यावर केस दाखल झाली आहे म्हणून, बॉडीगार्ड म्हणाला. कार्तिक तिथल्या इन्स्पेक्टरसमोर जाऊन बसला. नमस्कार सर, इन्स्पेक्टर म्हणाला. हे दोघे कोण आहेत आणि त्यांना कोणी पाठवलं? कार्तिकने सरळ मुद्द्यावर येत विचारलं. सर, हे दोघे सुपारी घेऊन खून करणारे गुन्हेगार आहेत. याआधीही 3दा खुनाच्या गुन्ह्यात ते तुरुंगात गेले आहेत. त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे. मागच्या वेळी ते तुरुंगातून पळून गेले होते. आम्ही त्यांचा शोध घेत होतो. इन्स्पेक्टरने माहिती दिली. जर यांनी आधीही 2-3 खून केले आहेत तर त्यांना जिवंत का ठेवलं आहे? त्यांना अजून संपवलं का नाही? कार्तिकने रागाने टेबलावर हात आपटत विचारलं. सर, ते कायद्यात बसत नाही. आम्हाला सगळं कायद्याप्रमाणे करावं लागतं. इन्स्पेक्टर घाबरत म्हणाला. ठीक आहे, त्यांना कोणी पाठवलं? कार्तिकने तुरुंगातल्या त्या दोघांकडे कटाक्ष टाकत विचारलं. त्या दोघांनाही पोलिसांनी बेदम मारल्यासारखं वाटत होतं. तरीही ते दोघे निगरगट्टपणे सुजलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे हसत होते. सर, त्यांनाही माहिती नाही. ज्यांच्याकडून सुपारी घेतात त्यांना कधीच प्रत्यक्ष पाहत नाहीत. सगळे व्यवहार मध्यस्थामार्फत होतात. त्यांच्या कामाचा तो नियम आहे. इन्स्पेक्टर म्हणाला. कामाचा नियम? छे! कार्तिक रागाने उठत पुटपटला आणि दोघांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत बाहेर पडला. बाहेर येताच त्याने बॉडीगार्डना बोलवलं. मला ते दोघे हवेत. त्यांना शिक्षा मी स्वतः देणार आहे. तुम्हाला उद्यापर्यंत वेळ देतो. काहीही करा, पण उद्यापर्यंत ते दोघे माझ्यासमोर हवे. समजलं? येस सर, मेन बॉडीगार्ड लगेच म्हणाला. त्याने बाकीच्यांना इशारा केला. तेथून कार्तिक घरी आला. त्याच्यासोबत बॉडीगार्ड पण होते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.